मंडळी नमस्कार, रामकृष्ण हरी. मी अविनाश देविदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, आपण आज आषाढ महिन्याविषयी माहिती घेणार आहोत. आषाढ म्हटला की आपल्या सर्वांना पंढरीश पांडुरंगाची ओढ लागत असते, कारण या आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशीचं एक महत्त्व विशेष असं आहे. मंडळी, या महिन्याचं महत्त्व, त्याचबरोबर या महिन्यामध्ये साजरे केले जाणारे उत्सव आणि सण याविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये नववधूने खरंच आषाढ महिन्यामध्ये माहेराला राहावं का किंवा सासरी राहावं याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी आपल्या समोर या ठिकाणी मांडणार आहे, जेणेकरून आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर चला तर मग फार उशीर न करता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय पंचांगानुसार आणि मराठी महिन्यांनुसार आषाढ हा चौथा महिना आहे. सूर्य ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरू होतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या जी काही पौर्णिमा असते, या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा हे नक्षत्र येते, म्हणून या महिन्याला आषाढ हे नाव पडले आहे असे सांगितले जाते. आता या महिन्याला शुची असे देखील म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मंडळी, आपल्याला हे महत्त्व आणि आपली संस्कृती कळावी, समजावी याकरिताच हा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आहे. तसेच आषाढ महिन्याला देखील एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या महिन्यात काही गोष्टी केल्या जातात, काही गोष्टी टाळायच्या असतात. याच महिन्यात आषाढी एकादशी देखील येत असते, ज्या निमित्ताने आवर्जून आपण उपवास करतो. आषाढी एकादशीच्या शुभेच्छासुद्धा एकमेकाला देत असतो. तर जाणून घेऊया आषाढ महिन्यासंबंधी काही रंजक गोष्टी. याशिवाय अत्यंत शुभ अशा श्रावण महिन्याच्या शुभेच्छाही आपण नंतर देणार आहोत आणि श्रावण महिन्याविषयीही आपण माहिती मिळवणार आहोत. तर आपण बघूया आषाढ महिन्यात येणारे जे काही सण आहे ते अनेक आहेत आणि आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो, कारण या काळात अनेक मराठी सण येतात. या काळात देवशयनी एकादशी येते. वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा काळ हा असतो. मस्त रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते, त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेला सगळ्यात महत्त्वाचा सण आणि उपवास या काळात असतो. आषाढ महिन्यात येणारा दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील हा दिवस आहे. भारतीय संस्कृतीचे मूलाधार आणि शिल्पकार म्हणून त्यांना गौरवलं जातं. पौराणिक दाखल्यानुसार याच काळात महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले. आता नववधूंसाठी आषाढ. ज्या मुलींची लग्न नुकतीच झाली असतील, अशांनी आषाढ महिन्यात माहेरपणाला घेऊन जाण्यात येते असे म्हणतात. आषाढ महिन्यात नववधूने तिच्या नवऱ्याला पाहू नये किंवा सासरच्यांना पाहू नये अशी एक समज आहे. नवीन घरातील कर्ता पुरुष आणि पत्नी सुनेवर जास्त अधिकार गाजवत असेल तर त्यांना आखाड सासरा किंवा आखाड सासू असं देखील गमतीने म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी मुलींना फारच कमी माहेरी येण्यासाठी मिळत असावे, त्यामुळे त्यांना सासरवासातून थोडी मुक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येच्या आधी मुलींना घेऊन जाण्याची प्रथा पडली असेल असंही आपल्याला म्हणता येईल. आज अनेक जण ही प्रथा पार पाडतात. मंडळी, हिंदू पंचांगानुसार वर्षभर 4 नवरात्री येतात. माघ, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यामध्ये नवरात्री येतात. यातील चैत्र नवरात्र ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आषाढ आणि माघ
महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला गुप्त नवरात्री असं म्हटलं जातं. तंत्र आणि शक्ती उपासना याच्यासाठी ही नवरात्र साजरी करतात. आता आषाढ महिन्यात शुभ कार्य बंद होतात. आषाढ महिना सुरू झाला की सगळी शुभकार्य थांबवली जाते, कारण यानंतर सगळे देव झोपी जातात असे सांगितले जाते. कारण एकादशीला देवशयनी एकादशी म्हटली जाते आणि म्हणून आषाढ महिना सुरू होतो त्यावेळी चातुर्मासाला देखील सुरुवात होते. आषाढ शुद्ध एकादशीपासून त्याची सुरुवात होते आणि ते पुढे 4 महिने चातुर्मास सुरू असतो. या काळात कोणत्याही यात्रा होम हवन होत नाही. संत महात्मेसुद्धा या काळात एकाच ठिकाणी विसावतात. आषाढ महिन्यात मोठ्या प्रमाणात माशा दिसू लागतात. याचे कारण या महिन्यात माशांची प्रजनन क्रिया सुरू असते. अनेक छोट्या छोट्या माश्या या काळात दिसून येतात. इतकेच नाही तर आजारांच्या दृष्टिकोनातून हा महिना खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण या काळामध्ये अनेक आजार हे आपले डोके वर काढतात. त्यामुळे या काळात आहार चांगला असणे गरजेचे असते. आषाढ महिन्याबद्दल तुम्हाला काय अधिक माहिती आहे मंडळी, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आपल्या कमेंटची वाट पाहत आहे. आजच्याकरता एवढंच. पुन्हा भेटू, तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.